शेवग्याच्या शेंगा चांगल्या फ्रेश कापून अशा सोलून घ्या. त्यानंतर मसाल्यामध्ये कांदा, शेंगदाणे, खोबरं, जिरं आणि थोडासा ओवा घालून छान भाजून घ्या आणि आलं आणि लसूण यामध्ये थोडंसं मिक्स करा. त्यानंतर फोडणीसाठी तेल गरम करा व थोडासा कढीपत्ता घाला व त्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे मसाला आणि 1 चमचा धना पावडर असं सर्व घालून छान तेलामध्ये परतून घ्या. आणि आत्ता आपण भाजलेल्या मसाल्याचं कोथिंबिरीची देठं घालून चांगलं बारीक पेस्ट करून घ्या. ती या तेलावरती परतून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता हे चांगलं सर्व थोडंसं चवीपुरतं मीठ घालून परतून घ्यायचं आहे. आणि चांगलं परतून झालं तेलावर की याच्यावर आपल्याला शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये 1 शिट्टी देऊन मी शिजवून घेतल्यात. आणि त्या शिजवताना थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे त्या शेंगांना चव चांगली लागते. आणि आता आपण त्या अशा या मसाल्यामध्ये छान ओतून घ्यायच्या आणि चांगल्या परतून घ्यायच्या. आणि वरून मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालून घ्यायचं आहे. खूप छान अशी ही ग्रेव्ही होते आणि खूप टेस्टीही लागते. अशी झटपट होणारी आपली ही शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदा नक्की करून बघा. खूप चविष्ट लागते आणि अशा शेंगाही खूप छान लागतात आणि भाजीही अगदी झटपटीत होते. तुम्हाला आवडीप्रमाणे भाकर किंवा चपाती किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता. तर कशी वाटली शेवग्याच्या शेंगाची रेसिपी? आता थोडंसं त्याच्यावरती कोथिंबीर घालून उकळी येऊ द्या. म्हणजे त्याच्यामध्ये शेंगांची रश्शामध्ये थोडीशी चव उतरली पाहिजे. चांगली उकळी आली की त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता छान उकळी येऊन आपलं बघा कालवणाचा कलरही खूप छान झालेला आहे. तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा.